हेलो हेलो। तो चलिए स्पीड अप कीजिए। तो चलिए बात करेंगे यहाँ से। ओहो, पहली गेंद के ऊपर हमला। वाह रे वाह, रिवर्स से किया वार। देखते हैं अंपायर का डिसीजन क्या है। 4 चौका हुआ ना। डीजे में तर पुढचा सामना पोगाव विरुद्ध कोळिवली असा होणार होता. फक्त काहीशा ॲडजस्टमेंटात पोगाव आणि कोळिवली टीम थोडंसं सहकार्य करा आयोजकांच्या वतीनं, कारण नेरे टीम सकाळी देखील त्यांना 9 वाजता सामना खेळायचा आहे. तर रायगडातून टीम आली आहे. या सामन्यातील जी विनिंग टीम आहे ती आपण टीम नेरेसोबत खेळवणार आहोत. तर अपेक्षांची नक्कीच आम्ही एक आस ठेवतो, ती पूर्ण होईल. पोगाव टीम आणि कोळिवली आहे, जरा थोडंसं सहकार्य करा ही रिक्वेस्ट आयोजकांच्या वतीनं. नेरे टीमच्या कॅप्टनला रिपोर्ट करायचा आहे. चालू सामन्यातील विजेता टीम त्यांच्यासोबत फाईट करेल. तो चलिए, ये क्या हो गया भाई? ओहो, ना ना करते प्यार में कर गई। ओह, लैला की शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। कहीं ये खराब फील्डिंग लेने का देना ना पड़ जाए। और गेंदबाज नाखुश हैं फील्डर से, यही कह रहे हैं भाई अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, और यार नहीं लूट लिया घर यार का। कौन? संदीप भूल गया। संदेश भूर ने घर लूट लिया यहाँ पर अपने यार का। गलती देखिए, देर रात में जब मुकाबला होता है ना, यही रह जाता है। एक समय लगा था कि विकेट यहाँ गिरेगा, लेकिन लेने का देना पड़ गया। इसलिए कहते हैं ना, किस्मत का खेल भी बहुत अजीब सा खेल रहता है। तो चलिए यहाँ पर जीते 11 नेरे टीम देखिए, इसके बाद यहाँ से जीतने वाली टीम के साथ उनका मुकाबला होगा। लंबे से आए वो टीम निश्चित रूप से रायगढ़ पनवेल लगभग में भी उस करीब। और देखिए दोपहर वो शायद 2 बजे से यहाँ पर आके तशरीफ रखे थे। प्रवीण चोरगे देखिए, कई सारे खिलाड़ी हैं उसमें जिनका जॉब निश्चित रूप से। तो चलिए यहाँ से टोटल की बात करेंगे। टोटल थोड़ा बता कर लीजिए। यहाँ पर टोटल देखिए 9 रन बन चुका है। चलिए स्पीड अप कीजिए अंपायर। चलिए पोगांव टीम बता रहे होंगे। तो चलिए और एक देखिए यहाँ पर वाइड का इजाफा। बहुत बढ़िया। टोटल की बात करेंगे, हर टीम देखिए यहाँ पर परेशान है। पोगांव के कप्तान देखिए यहाँ तक पहुंचे हैं। और ये चलिए भाई, और अंदरूनी हिस्सा लिया, और यहाँ पर भी देखिए छोटा सा गलती हुआ। और फिर से क्या हुआ? ओहो, चिंगो चिंगो, क्या बल्लेबाज यहां से बचे। प्रवीण चोरगे को नींद बहुत मंडरा रहा है। पोगांव टीम भी खेलना चाहते हैं। बाली प्रवीण चोरगे देखिए बाली आ चुके हैं। बाली तो यही चाहते हैं कि हमें छुट्टी दे दीजिए। तो चलिए यहां से बात करेंगे। 10 रन बनाए हैं यहाँ पर। पहला ओवर का खेल समाप्त। 11 रन
तो निकालिए ना 11। हमारे साथी देखिए स्कोरर जुड़े हैं हमारे साथ। एक कड़क चाय की प्याली है, कड़क स्कोरर देखिए हमारे साथ जुड़े हैं। रितेश जी तिस्कर देखिए, इन्हें आदत है रात भर जागने का, मुझे लग रहा है। बहुत बढ़िया फील्डिंग, लाजवाब। भलाई देखिए चौके गवाए थे फील्डिंग से, लेकिन उसी फील्डिंग से देखिए उन्होंने रनआउट किए। चल रही है चर्चा, लेकिन मैदान के अंदर भी हो रही है कुछ रन खर्चा। चलिए प्रवीण चोरगे, आप जाइए मत, रुक जाइए आज इधर ही। गेंदबाज छोटे रनअप के साथ, ओहो उड़ाया, हवाई फायर, फील्डर है गेंद के नीचे। ओ बढ़िया कैच लिए, वाह रे वाह। इससे कहते हैं ऊपर वाला जब भी देता है ना छप्पर फाड़ के देता है, और लेता भी जब है ना छप्पर फाड़ के लेता है। क्योंकि शुरुआत में कैसे लिया था और उसके बाद छप्पर फाड़ के दिया। चलिए नेरे टीम घर पे जाएंगे, इसका मतलब मेरी भी छुट्टी हो गई, मेरी छुट्टी हो गई। क्योंकि यहाँ पर कोहली और चलिए हमारे साथ हमारे दोस्त यहाँ पर पहुंच चुके हैं, शायरी सुनना चाहते हैं। सोमनाथ जी बिल्कुल, देर रात के साथ याददाश्त भी चली जाती है। तो चलिए सोमनाथ जी कैसे शायरी सुनना चाहोगे? क्या बात है, नायक नहीं खलनायक है, बचपन में लिखी कहानी मेरी। तो चलिए जिक्र करेंगे जैसे पर चौका या छक्का या विकेट गिरेगा। ये चलिए उड़ाया यहाँ पर हवाई फायर, लेकिन ओहो फिर से लैला की शादी में लफड़ा हो गया। ये तो लगता है बगैर मंडप से दूल्हा को वापस जाना होगा। आसान से क्या था यहाँ पर, मैं भी शराफत से जीता मगर मुझको शरीफों से लगता था डर। सबको पता था मैं कमजोर हूँ, इसलिए मैं आज और कुछ भी हूँ, और कुछ भी हूँ। कितना खिलौना से खेला है। तो चलिए स्क्रीन पर मत जाइए भाई, आवाज़ भी थोड़ी सी देखिए, बैठा हुआ है निश्चित रूप से। वो वीडियो क्लिप यूट्यूब में जाइए, बहुत बढ़िया शानदार जानदार टाइमिंग है। क्या चर्चा चल रहा है यहाँ पर, प्रवीण जी चोरगे के साथ बात हो रहे हैं। तो चलिए दैवत जी, अगला मैच किसका यहाँ पर खिलाया जाएगा? पोगा कोहली के बीच में नेरे टीम, शायद आने वाला दिन है सुबह का शाम का। देखिए आपको 5 बजे रिपोर्टिंग करना होगा बाली, और मुझे अभी लेकर जाना होगा, मुझे अभी लेकर जाना होगा। चलिए योगेश जी पाटिल कमेंट्री बॉक्स पर बुलाना चाहेंगे, आइए निश्चित रूप से। भागेश आइए कमेंट्री बॉक्स पर। तो चलिए यहाँ पर उभर की अगली गेंद, गेंदबाज तैयार, मामा की महिषी का ये सुनना चाहते हैं। अरे ये चलिए यहाँ पर गेंद देखिए, यहाँ पर खेलना चाहते थे, कहीं गेंद निकला कहीं। तो चलिए यहाँ पर भागेश जुड़ेंगे कमेंट्री बॉक्स पर निश्चित रूप से नेरे टीम के साथ। मैं यहाँ से अलविदा ले रहा हूँ, फिर कल जुड़ेंगे आप लोगों के साथ। थँक्यू बाबूशा। खूप साऱ्या गोष्टी घडल्या या ओव्हरच्या अगेन्स्ट। धावसंख्या बनल्यात 14, एक गडी गमावला गेलाय त्या ठिकाणाहून पाहिलं गेलं तर अल्पेश आणि मोनिश बहुत तयार। लेफ्ट बॉलर आहे तो ऑन साइडला फक्त दिशा दिली, फिल्डर ठेवला गेलाय, प्रोटेक्शन आहे, बाकर स्क्वेअरला उचलला गेलाय, फक्त मिळेल सिंगल। परफेक्ट थ्रो आला त्या ठिकाणाहून, सिंगल एकवटत असताना आणि टीमची धावसंख्या 15 धावसंख्या आहे। 3 षटकांची मॅच। माहिती आहे गौरवला पहिल्या षटकामध्ये अटॅक झाला, 13 धावसंख्या आल्या कपिलच्या अगेन्स्ट। त्या धावसंख्या आता रोखायच्या आहेत गौरवला। पहिला बॉल जसा फेस केला ना संदेशने,
त्यांनी शुभसंदेश तर दिला की पहिल्याच बॉलवरती सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली मोनिशकडे. आणि मोनिश खरा त्याने असा फलंदाज आहे ना जो कधी या मॅचचं ना पारडं अगदी बदलू शकतो. तो जाईल समोर, चांगला बॉल, फुल लेन बॉल, बॉल चाललाय मागे, फाईन लेगने जज केला गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, कुठे का होईना, परंतु सन्मान जरूर आता मिळाला गेलाय त्या ठिकाणी मोनिशला. सिंगल आली. पुन्हा एकदा टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती. 18 चेंडूची मॅच आहे. टार्गेट चांगला रचण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न आहे. त्या चांगल्या टार्गेटपर्यंत ना आता पोचू देत नाहीये त्या ठिकाणी गौरव. कपिलचं षटक राहिलं 13 धावसंख्येचा आणि गौरवचा आता कमबॅक पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड राऊंड द विकेटने पडल्यानंतर इन स्विंगर आतमध्ये आला चेंडू. यष्टीरक्षकाने कलेक्ट केला गेला चेंडू. हातामध्ये जेव्हा चेंडू आला ना यष्टीरक्षकाच्या तेव्हा खरं तर एक वेगळी ऊर्जा होती. त्यांनाही माहीत होतं की या मॅचमध्ये ज्या धावसंख्या रोखायच्या आहेत, दुसऱ्या सेशनमध्ये बनवायच्या आहेत, अतिरिक्त धावसंख्या खर्च करून आपल्यावरती सुरुवातीला प्रेशर आणायचं नाहीये, तेच सांगितलं गौरवने. आणि जसा पहिला बॉल पिच केला ना त्याच्यानंतर 2 सिंगल आल्या आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या 16 बनल्या गेल्यात. गौरव पुन्हा एकदा राऊंड द विकेटने पुन्हा एकदा फुल लेंथ खोदून काढला गेला. प्रोटेक्शन आहे, अगदी झेल सुटली गेली या मॅचमध्ये. 3 झेल सुटल्या गेल्या. कलेक्शन थोडंसं खराब. 2 धावसंख्या कदाचित होऊ शकतील. फलंदाजाने 2 धावसंख्या बनवल्या गेल्यात. कॅच सुटली गेली, त्याचा इजाफा झाला खऱ्या तरी टीमच्या टोटलमध्ये. आणि आता पोचतीये त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम सरवली. तब्बल विचार केला गेला तर 18 या आकड्यावरती. 18 आकडा आलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि मोनिशना खऱ्या अर्थाने मोनिश पाटील कधीही गेममध्ये पुनरागमन करू शकतो, तेवढी कौशल्यता आहे. तो सांगतो की क्लास आणि अंगामधली गुणवत्ता ना त्याच्यामध्ये ठासून भरलेली आहे. आणि सरवली म्हटलं गेलं ना तर हार मानणं त्यांच्या रक्तातच नाहीये. बॉल तयार, उचलला गेला बॉल. ज्या फिल्डरकडनं चुकी झाली ती चुकी आता भोगावी लागेल. टप्पा घेतल्यानंतर खेळाडू कक्षामध्ये बॉल मिड विकेट, सी मारे शिपार. शेवटच्या बॉलवरती हा 4. चौकार आलाय शेवटच्या बॉलवरती. असं वाटत होतं की धावसंख्येचा जो खऱ्या अर्थाने बचाव करतोय गौरव त्याच्यावरती प्रहार पाहायला मिळाला संदेशचा. आणि संदेशने आता शुभ संदेश दिलाय त्या ठिकाणी आपल्या टीमला. चौकाराने धावसंख्या 22 या आकड्यावरती. 11.00च्या सरासरीने 2 षटकामध्ये धावा आल्यात. अंडर फ्लडलाईट तब्बल आपण विचार केला गेला तर 4 वाजून 16 मिनिटं झालेली आहेत. अजूनही क्रिकेटचा रस अनेक सारे प्रेक्षक वर्ग घेत आहेत. अनेक साऱ्या ॲडजस्टमेंट्स आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. परंतु या मॅचमध्ये ना दोन्ही टीम्सला कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नसणार आहे. ॲडजस्ट करावी लागेल त्या ठिकाणी हार, अगदी आनंद साजरी करावा लागेल तो जिंकलेला सामना. ज्या अर्थाने या दोन्ही टीम एकमेकाच्या विरोधात आल्यात ना त्या आपल्या कामगिरीच्या जोरावरती आल्यात. इथनं कामगिरी सुरेख आहे. 3 षटकांची मॅच, 18 बॉलची मॅच, 2 षटकामध्ये झालेल्या आहेत 22. 11.00ची सरासरी जरूर जोडली आहे टीम सक्षम 11 सरवलीने. परंतु सरवली टीमला आता त्यांच्या घरचा प्रवास जर सुखाचा करायचा असेल ना तर इथनं अजून 6 चेंडूमध्ये ज्या धावसंख्या बनवायच्या आहेत, जो सेफ टार्गेट त्यांना रचायचा आहे ना तो सेफ टार्गेट आता त्यांना रचून त्या धावसंख्या डिफेन्स करायच्या आहेत. माहिती असेल मागच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं गेलं तर षटक क्रमांक हाताळलं गेलं, दुसरं सुरक्षितरित्या राहिलं गेलं. आणि या मॅचमध्ये सुद्धा तेच करते त्या ठिकाणी टीम SK साफे. कारण साफे टीमला आता त्यांचा रस्ता ना अगदी साफ करायचा. आणि तिसऱ्या षटकामध्ये आलाय जीवन. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॉलवरती प्रहार केला, लॉफ केला गेलाय. लॉंग ऑफ ला फिल्डर त्या ठिकाणी जर्सी नंबर 10 उचलला गेला बॉल. 2ची मागणी, नॉन स्ट्राईक इनवरती फेकी आणि सहजरित्या या 2 धावसंख्या झाल्यात पूर्ण. 24 धावसंख्या बनल्या गेल्यात कारण 22 धावसंख्येवरती दुसरे षटक समाप्त झालं होतं. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि माहिती आहे टीम सरवलीला की आपल्याकडे बॉलिंग अटॅक जो आपला मेन खेळ राहिला ना क्रिकेटचा, त्याच बॉलिंग अटॅकवरती सेकंड सेशनमध्ये धावसंख्या बनवून त्या डिफेन्ससुद्धा करायच्या आहेत. पण तो काय प्रत्युत्तर देतीये त्या ठिकाणी टीम सापे, जशा तसं प्रत्युत्तर. आणि अजूनही 5 बॉलचा इथनं खेळ शिल्लक आहे. जीवनवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक, बॉल जाते डीपमध्ये, उचलला गेलाय बॉल. मिड विकेटच्या फिल्डरने डावकरताना फेकला गेला आणि या स्ट्रायकिंगवरती ॲक्युरेटली फेकी. पंचाचा इशारा काय येणार त्याच्यावरती लक्ष नक्कीच केंद्रित असेल. आणि टेक्निकल टीम आता GTC कडे जायला लागेल. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट, अगदी दूध क्या दूध और पाणी का पाणी. इथनं हा डिसिजन अगदी क्लोज आहे, अगदी क्लोज आहे. विकेट इम्पॉर्टंट आहे, धावसंख्यासुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि अशा सिच्युएशनला हा डिसिजन काय येतो ना तेही पाहावं लागेल. सरवली जास्त संघर्ष या टीमचा आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. चांगला खेळ
नक्कीच तुम्हाला या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. परंतु एस के सापे टीमला सुद्धा विसरून चालणार नाही. ती इथपर्यंत का पोचली गेली माहिती आहे, ती त्यांच्या चांगल्या खेळीच्या कामगिरीच्या जोरावरती. इथनं डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. टेक्निकल टीम त्या ठिकाणी पडताळणी करते की या बॉलवरती नक्की घडलं काय. 2 धावसंख्या कंप्लीट झाले असतील तर कदाचित धावसंख्या जाईल 27 या आकड्यावरती. एक सिंगल असेल तर 26 असेल, बॅट्समन आऊट असेल. हा डिसिजन ना अगदी क्रुशियल आहे. भूपेश कराळे आहेत म्हणजेच सोपं असणार आहे त्या ठिकाणी पडताळणी करण्यासाठी. चांगली रंगते ही मॅच. पाहिले गेले अतुलला, त्याच्यानंतर तेजसला सुद्धा पाहिलं गेलं. जे तेजस आता खऱ्या त्याने विश्राम करतात. GTCचा ना खऱ्या त्याने खूप चांगला काम राहिला आहे. स्पेशल विचार केला गेला तर यस पंचाचा डिसिजन पोहोचला गेला की नॉट आउट, म्हणजेच धावसंख्या आता पुढे सरकतील. सनी भुईर यांच्याकडनं कॅश प्राइस लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइस. आता स्पीडअप करायचं आहे. एक सिंगल आली म्हणजे धावसंख्या 25 झालेली आहे. असं वाटलं होतं की 2ची मागणी आहे, त्या ठिकाणी कॉल दिला गेला 2चा. सिंगल झाली, पैसे जमा आहेत खऱ्या अर्थाने 2 षटकारांसाठी 2000 रुपये. या मॅचमध्ये आता इम्पॉर्टन्सी 30 राहिली आहे की या मॅचमध्ये टार्गेट कितीचा रचला जाईल टीम सापेच्या बाजूने. चांगली रंगती ही मॅच. लेफ्ट आर्म बॉलर पुन्हा एकदा चुकीच्या प्रकारे बॉल जाईल लॉंग स्टॉपला. आणि ज्या क्षेत्रामध्ये कधीच आउटफील्ड खराब नसते ना, त्या क्षेत्रामध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. नशिबाचा चौकार. त्याच्यावरती जर आपण पाहायला गेला तर अतिरिक्त धावसंख्या तर नक्कीच जोडल्या जातील आणि या बॉलवरती खूप काही घडलं गेलं. इथं चुकीना मागणी ठरू शकते टीम सापेला, कारण त्यांनाही माहिती आहे बॉलिंग अटॅक टीम सरवलीकडे चांगला आहे. टीम सरवलीला चांगला टार्गेट जर आपण रचू दिला तर नेक्स्ट सेशनमध्ये ना त्याच धावसंख्या आपल्याला चेस करणं कुठेतरी अवघड ठरेल. विसरू नका अजूनही येणं बाकी आहे. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारे हार्ड हिटर बॅट्समन, त्याला आतमध्ये येऊ द्यायचं नाही, परंतु तो न येताना मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारे सध्या तरी खेळ चालू आहे. पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलंच असेल गोलंदाजी अगदी भेदक झाली. त्या ठिकाणी निखिलची, जयेश पाटील, त्याच्यानंतर सागर भोईर हे असे गोलंदाज आहेत ना ज्यांच्या माध्यमातून चांगला खेळ झाला आहे. चला स्पीडअप जरा करायचं आहे फिल्डिंग करणारी टीम. या वेळेला फलंदाज बाद, परंतु फ्री हिटचा बॉल होता. बेनिफिट मिळेल त्या ठिकाणी टीम सरवलीला. फ्री हिटचा बॉल जर चुकीच्या प्रकारे बॉल नसता, चौकारसुद्धा गेला नसता, बॉलवरती काहीशा धावसंख्या वाचल्या असत्या, बॅट्समन बादसुद्धा झाला असता, ते पाहिलं गेलं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये जी सिच्युएशन खऱ्या अर्थाने चालू आहे ना, ती सिच्युएशन अगदी क्रुशियल आहे. तर टीम कोलिवलीचे कॅप्टन आणि टीम पोगावचे कॅप्टन तुम्हाला टॉस करण्यासाठी त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. 18 बॉलची ही मॅच आहे. या मॅचमध्ये पूर्णपणे जीवन ओतलं जाते दोन्ही टीमच्या माध्यमातून. परंतु जो संघर्ष आतापर्यंत सुरळीत चालू होता ना, एक चुकीच्या प्रकारे बॉल आला, विकेटसुद्धा आली होती. शॉर्ट ऑफ लेन पिक करू शकले नाही, डॉट बॉल, नो बॉल, त्याच्यावरती चौकार, त्याच्यानंतर विकेट आली, तिथे सिंगल आली. आणि आता या बॉलवरती ना जो मुख्य प्रत्युत्तर होता ना तोच प्रत्युत्तर दिला गेलाय त्या ठिकाणी जीवनने. जीवन या मॅचमध्ये ना स्वतःचा अगदी मेहनतीचा जीवन तो ओततोय, परंतु या नो बॉलवरती जो चौकार आला ना तो खऱ्या अर्थाने आता थोडासा का होईना परंतु मागडा ठरतोय. टीमची धावसंख्या 31. छोट्या बॅकलिपने केला गेला फटका, बॉल हवेमध्ये आहे, टप्पा घेतल्यानंतर अडवला गेलाय. गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग आली. फेकला जातोय बॉल, 2 धावसंख्या रोखू शकली नाही. 2 धावसंख्या कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 33 या आकड्यावरती. 33 ऑन बोर्ड. दोन्ही टीमचा ना संघर्ष आता सेम आहे. सेम संघर्ष करावाच लागेल, कारण त्यांनाही माहिती आहे की 40 पर्यंत टार्गेट पोहोचलं गेलं तर ते टार्गेट सर करणं थोडंसं मुश्किल होईल, कारण हवा थांबली आहे, दमट वातावरण, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकत नाही. अगदी इझिली ना हा बॉल पाठवण्यासाठी जास्त तुम्हाला एनर्जी नक्कीच लागेल. या वेळेला केसला गेला आहे लिडिंग एज, मिस्टर आर्मिंग स्ट्रोक, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला घेतली गेली कॅच आणि त्याच्यानंतर थोडासा का होईना परंतु सेलिब्रेशन केला गेला टीम SK सापेने. लक्ष अगदी मनासारखं आहे टीम सरवलीच्या, कारण सरवलीलाही माहिती आहे आपल्याकडे जयेश पाटील आहे, आपल्याकडे सागर भोईर आहे, आपल्याकडे विचार केला गेला तर बॉलिंग लेंथ ना सुरेखरित्या आहे. परंतु अविनाश ही षटक ना मागच्या मॅचमध्ये खूप चांगलं राहिलं होतं. तोच अविनाश ही बॉलिंग ट्रॅकवरती येणं बाकी आहे. आणि खऱ्या अर्थाने लक्ष लागलं असेल ते सागर भोईरवरती, कारण तो संघाचा ना पहिला गोलंदाज असा ठरला भिवंडी विभागामध्ये. त्याच्या नावावरती नक्कीच विकेट हॅट्रिक राहिली जी नक्कीच लेग बिफोरची होती. आणि रायगड आणि ठाणे त्यानंतर शहापूर तालुक्याचा जर आपण विचार केला गेला ना
तर मुंडा मटन सर आहेच, त्यांना माहीत असेल 6 बॉलवरती 6 विकेट घेणारा शहापूर नगरीतला मिर्झा राहिला या हंगामामध्ये. त्याच्या नाबावरती 6 बॉलवरती 6 विकेट नक्कीच तुम्हाला या हंगामामध्ये पाहायला मिळाले. परंतु 34 धावसंख्येचा जो टार्गेट आहे ना, तो अगदी यशस्वी ठरवण्यासाठी इथं खूप सारी मेहनत करावी लागेल. टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया दोन टीमच्या कॅप्टन्सला. टीम पोगाव आणि कोळिवलीचे कॅप्टन ही मॅच फिनिश झाल्यानंतर योग्य तो डिसिजन काय असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. वळूया मॅचकडे. मॅच तेवढी इम्पॉर्टंट आहे. 34 धावसंख्येचं टार्गेट, 18 बॉलची ही मॅच. मागच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं 36चं टार्गेट होतं, 18 बॉल होते. खूप चांगल्या प्रकारे आठवत असेल खरं तर टीम कोलिवलीला ती मॅच. 11 धावसंख्या डिफेन्स करायच्या होत्या आणि ज्ञानेश्वरने काय उल्लेखनीय कामगिरी केली. 11 धावसंख्या डिफेन्ससुद्धा झाल्या. शेवटच्या बॉलपर्यंत ती मॅच रंगली गेली आणि जी मॅचमध्ये असली ती उत्कंठा शिगेला लावण्याचं काम होतं ना, ते खरं तर ज्ञानेश्वरनीच केलं. ही मॅच तेवढीच रंगतदार होईल. सागर भोईर, त्यानंतर जयेश पाटील, अविनाश असतील, हे सारे गोलंदाज नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. टीम सरवलीकडे ना सातत्याने आधीपासून बॉलिंग अटॅक ना खूप स्ट्रॉंगर राहिला आहे. स्ट्रॉंगर टीम आहे. बॉलिंग अटॅक असेल, फिल्डिंग असेल, तुम्ही पाहिलेच असेल फिल्डिंगचा त्यांचा दर्जा. ज्या ज्या वेळेला एखादा गोलंदाज त्यांचा मागडा ठरतो ना, त्यावेळेला संकटमोचनाचं काम सातत्याने जयेश पाटील करतच असतो. त्याच्यानंतर अविनाश होतो जो डेथ ओव्हरमध्ये सातत्याने बॉलिंग टाकण्यासाठी त्याला प्रवृत्त केलं जातं. त्यानंतर तुम्ही पाहिलं जर असेल तर सागर भोईर डेफिनेटली जो सुरुवातीचा षटक हाताळतो ना, आता अविनाशला त्याने पहिला दाखल केला गेला आहे. 34 धावसंख्येचा बचाव करायचा आहे तुम्हाला. मिडल ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल सागर भोईरची. त्याच्यानंतर जयेश पाटील डेथ ओव्हरमध्ये असतील आणि डेथ ओव्हर स्पेशलिस्ट ना सातत्याने जयेश पाटीलला संबोधलं गेलं आहे. परंतु त्या जयेश पाटीलवरती ना शेवटच्या षटकासाठी जिम्मेदारी तुम्हाला शेवटला पाहायला मिळेल. परंतु या मॅचमध्ये तसाच रस येईल का? दत्ता आणि गौरव समोर अविनाश. पहिलाच बॉल ऑन साईडला व्यवस्थित बाटवरती नाही आहे. त्या ठिकाणी डीपमध्ये मिडविकेटला फिल्डर वळले गेलेत आणि फक्त सिंगल मिळेल. 18 बॉलची मॅच आहे. 34 धावसंख्या. अगदी जीवन ओतावं लागेल या मॅचमध्ये. कशा प्रकारे हा संघर्ष घडेल आय डोंट नो हु इज विन दिस मॅच, बट आय डेफिनेटली शो दिस मॅच इज व्हेरी हाय व्होल्टेज. अगदी शिगेला ना उत्कंठा सर्व खेळाडूंची लागेल. अनेक सारे मान्यवर उपस्थित आहेत, अनेक सारे प्रेक्षक उपस्थित आहेत आणि त्यांच्यासमोर ही मॅच. यावेळेला स्लॉग स्वीप खुलं क्षेत्र पूर्णपणे पाहिलं गेलं. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर एकला फिल्डर नाहीत. मिड विकेटचा फिल्डर अगदी कमरेवर हात ठेवून पाहू लागला की हा बॉल नक्कीच दणदण करत चालाय. चौकार तर आलाय. लक्ष होतं 34. पहिल्या बॉलवरती आली होती सिंगल. लक्ष थोडंसं क्लोज करत असताना 29ची अजूनही गरज आहे. 16 बॉल शिल्लक आहेत. 16 बॉल 29 धावसंख्या ना या डिफेन्सिव्ह तेव्हाच होतील जेव्हा तुम्ही प्रत्येक बॉलला टिचून टाकाल. रिव्हर्स स्वीप केलायचा होता. बॉल आला डॉट. कदाचित फलंदाज बाद होऊ शकले असते. स्वतःच्या फॉलो थ्रू मधनं निघाले होते. परंतु हा डिसिजन आता प्रत्येक बॉलवरती ना GTCला जास्त कसरत करावं लागेल. संकेत जुळलेले आहेत.
पुण्याचा प्रवास त्याने आजच कंप्लीट केला गेला. या रस्त्यावरून जात होते, वाटलं गेलं की GTCची कशा प्रकारे कामगिरी चालली आहे ती पाहण्यासाठी, पडताळणी करण्यासाठी ते आज आपल्यासमोर ॲज अ अपडेटर म्हणून उपस्थित आहेत. आणि दैवत वेळेकर यांना विनंती असेल की तुम्ही आयोजकांशी संपर्क साधायचे. दैवत वेळेकर, क्रुशियल मुवमेंट आहे, पाहूया ह्या बॉलवरती घडलंय काय. बॉल सुरेखरित्या होता, पडल्यानंतर काहीसा आतमध्ये आला अविनाशचा. चौकारानंतर प्रत्युत्तर द्यायचं होतं. डॉट बॉल तर खऱ्या अर्थाने हा येईलच, परंतु महत्त्वाचं आहे या मॅचमध्ये गौरवची विकेट असेल की नाही. स्ट्राईक रोटेट झाली होती, दत्ताची स्ट्राईक आली होती गौरवकडे. गौरवने चौकार अगेन्स्ट ठोकला गेला अविनाशच्या. त्यानंतर हा डिसिजन अगदी जवळून पाहतात त्या ठिकाणी पाटोळे सर, त्यांच्या वरती मोठी जिम्मेदारी. JP पॅनल या स्पर्धेमध्ये पूर्णपणे कार्यरत राहिलं गेलं. ॲक्शन रिप्ले तुमच्या मेगा स्क्रीनवरती खऱ्या अर्थाने दाखवला जातोय. आणि इथनं क्रुशियल मुवमेंट आणि यस फलंदाज बाद. गौरवला परतावं लागेल. आल्या घरी जड पावलाने जाणं ना फलंदाजाला कधीच आवडत नसतं. आले खऱ्या अर्थाने सुरुवातीला चौकार आला, प्रत्युत्तर लगेच अविनाश याचं. अविनाशी ना सकाळी जेव्हा पहिली मॅच होती ना तेव्हा त्यांची कामगिरी जशी मिस झाली ना तशी त्यांनाही वाटलं गेलं की आता कमबॅक आपल्या टीमसाठी करायलाच हवं. आणि फ्लडलाईटमध्ये तुम्ही क्रिकेट खेळताय, अगदी रस्ता तुमचा क्लिअर आहे. ही मॅच जिंकल्यानंतर हरल्यानंतर नक्कीच तुम्हाला योग्य तो डिसिजन कळवण्यात येईल. परंतु जर या शृंखलेमध्ये आणि या मॅचमध्ये तुम्हाला स्थिर राहायचं आहे ना तर अशा प्रकारे कामगिरीनं, अशा प्रकारे चुकीनं तुम्हाला खऱ्या अर्थाने प्रत्येक वळणावरती येईल, परंतु ती सोसावी लागेल. संघर्षाच्या या अस्तित्वाच्या लढतीमध्ये ना तुम्हाला अनेक सारे अप अँड डाऊन्स पाहायला मिळतील. रोडवरती गेल्यानंतर जसे ब्रेकर, जसे टोल नाके, ऊन वारा पाऊस तुम्हाला झेलत जावं लागतं ना तशाच प्रकारे या मॅचमध्ये खूप सारं झेलत तुम्हाला पुढे सरकायचं आहे. SK सापे टीमसुद्धा ना कमी लेखणारी टीम नाही आहे. समोर प्रत्युत्तर देते त्या ठिकाणी टीम सरवलीच्या. त्यांनाही माहिती आहे की या मॅचमधनं आपला एक मोठा विजय ना आपले सर्व अपयश ना पुसून टाकेल. त्याच्यामुळे अपयशातला यशाची जर तुम्हाला पायरी गाठायची असेल ना तर या मॅचमध्ये टीम सापेसाठी टिकणं भरपूर इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट असणारी मॅच. विकेट टेकिंग तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळाली. अविनाशच्या खात्यामध्ये एक विकेट जोडला गेला आहे. संघ 5 वरती जाऊन पोहोचला आहे. 34 टार्गेट आहे. 15 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 29 कशा बनतील ना याच्यावरती आता लक्ष केंद्रित झालं आहे. यावेळेला अपील केली जाते. पंच सांगतायत अविनाश गायकवाड, त्या ठिकाणी संदीप गायकवाड की लेग स्टंपवरती हा बॉल होता. त्या अनुषंगाने अपील फेटाळली गेली. आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं ना तर आता प्रेशर अजूनही वाढते टीम SK सापे समोर. सापे टीमला आता काय करायचं आहे, बॉलच्या मिनिटमध्ये एखादा फटका आला, तो चौकार असो या षटकार असो, त्याच्यावरती तो चालू शकतो. म्हणजे जो पराक्रम त्यांना गाजवायचा आहे ना तेच करेल. बॉटमहँडचा वापर करायचा होता. स्वतःचा फॉलो थ्रू सोडला गेला. अविनाशने बॉल लावला गेलाय आणि विकेटचं दुसऱ्या पातन होईल. घाई ना आता थोडासा जो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये कठीण चालला आहे ना त्याच्यासाठी ही घाई आहे. खऱ्या अर्थाने घाई या मॅचमध्ये जिंकण्याची सुद्धा आहे. ती स्वप्न पूर्णपणे कायम ठेवले गेल्यात टीम सरवलीने. आणि सरवली टीम म्हटली गेली ना तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला भरपूर सारा संघर्ष करावा लागतो. परंतु हे विसरून चालणार नाही की संघर्षाच्या प्रत्येक वाटेवरती टीम SK सापे पुढे सरकली आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा त्यांच्यामध्ये निर्माण झाला नाही. जो अडथळा आला त्याला सावरत ती संघर्षामध्ये अगदी मेहनतीची जी चव आहे ना ती चाकण्यासाठी आत्तापर्यंत या क्षणामध्ये लढते. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन इंटर झाला आहे, तो म्हणजेच ऋषिकेश. त्यांच्यावरती मोठी जिम्मेदारी तर जरूर आहे, परंतु त्यांच्या टी शर्टवरती जर तुम्ही आकडा पाहिला ना तर तुम्हाला सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण होईल. वयाच्या 16 वर्षी ज्यांनी नक्कीच क्रिकेटची सुरुवात केली गेली. 1989ची ती मॅच आपण विसरू शकत नाही. रिटायर्डच्या माध्यमातून त्याला बाहेर निघण्यासाठी सांगितलं होतं, परंतु त्या क्षणाला जर सचिन रमेश तेंडुलकरने हार मानली असती ना तर आज सचिन रमेश तेंडुलकर काय आहेत हे आपल्या भारताला कळालंच नसतं. तोच ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्रायकर एंडवरती असेल, त्याच्यावरती ही जिम्मेदारी. स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क होता, परंतु शॉटचं सिलेक्शन नव्हतं. बॉल पडल्यानंतर ना अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि अनुभव बोलला या बॉलवरती अविनाशचा. त्या ठिकाणी ऋषिकेशला पूर्णपणे बीट करत असताना आणि या पहिल्या ओव्हरची ना अगदी यशस्वी संपन्नता झाली आहे. चौकारानंतर पहा एकही धावसंख्या नाही. चौकारानंतर जो सुरुवातीला एकेरी धावसंख्येने टीमचा अकाउंट ओपन झाला होता, त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर 2 विकेट ना अगदी आपल्या कामगिरीच्या जोरावरती अविनाशनी कमवलं गेलं. आणि तेच आता कमवण्यासाठी ना सेकंड ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल गेला आहे वन अँड ओनली सागर भोईर. सागर नाव जसं त्याचं सुंदर आहे तशी कामगिरी सुंदर आहे.
सिटी क्रिकेट भलेही तो खेळत नाही, पण तो ग्रामीण क्रिकेटचा खेळ ना सातत्याने त्याचा चांगला राहिला आहे. ऋषिकेशवरती आता मोठी जिम्मेदारी आहे. 2 गडी गमावल्या गेल्यात. टॉप ऑर्डरची जी सलामीला गेलेले फलंदाज दत्ता परतले गेले, गौरव परतले गेले. दत्ताच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला, तो चौकार गाळला गेला. त्या ठिकाणी लगेचच अविनाशने आणि त्या ठिकाणाहून आपण जर पाहिलं गेलं ना तर आता मॅचमध्ये ना भरपूर काही उरले गेले, कारण 29 धावसंख्या आता फक्त 12 बॉलमध्ये बनवायच्यात. 12 बॉल 29 मॅच अगदी उराशी येऊन ना हे संघर्ष कोणतीही टीम सोडणारी नाहीये. होता तयार. सागर भोईरचा बॉल, लिडिंग एज बॉल चाललाय मागे, तडम्याने केली गेली चुकी, परंतु रिकवर सुद्धा झाली आहे. चुका ना अगदी तुमच्याकडनं घडतात तेव्हा रिकवर तुम्हाला कराव्याच लागतात. रिकव्हरी ना महत्त्वाची असते. पहिल्या बॉलवरती चौकार आला, रिकवर केली गेली ती ओव्हर. त्या ठिकाणी अविनाश पाहायला मिळाला. अविनाशने केला गेला कमबॅक. खात्यामध्ये 2 विकेट आले. धावसंख्येला थोडासा आळा घातला गेला आणि 11 बॉल आता 28शी मॅच ना अगदी एक एक बॉल ना टिचून खेळावा लागेल त्या ठिकाणी एस के सापे टीमला. सापे टीमला ना आता एक महत्त्वाचा विजय जर निर्माण करायचा असेल ना तर एखादा मोठा फटका पाहिजे या ओव्हरमध्ये. आणि हा तोच फटका आलाय ऑन साइडला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अगदी खेळाडू कक्षामध्ये मिड विकेटला हा बॉल सीमारेषी पार. इट्स यूज, इट्स 6. या फटक्यावरती ना आता सचिन रमेश तेंडुलकर यांचा एक ब्रीद वाक्य आठवला की एन्जॉय युअर गेम अँड चेस युअर ड्रीम, ड्रीम कम ट्रू कम. स्वप्नाचा पाठलाग करत असताना ना तुम्हाला तुमचे स्वप्न किती मोठे आहेत हे सांगावं लागतात. स्वप्न ना तुमच्या मेहनतीसाठी पूर्ण करा. पूर्ण केला गेला हा स्वप्न खरं त्याने सचिन रमेश तेंडुलकर याने 16 वर्षामध्ये क्रिकेटची सुरुवात केली गेली. 18 वर्षामध्ये 1992ची मॅच खरं त्याने वर्ल्ड कपमध्ये भारत वर्सेस पाकिस्तान ती मॅच आणि त्यामध्ये उल्लेखनीय 57 धावसंख्येची कामगिरी. त्याच्यानंतर त्याच्या कारकिर्दीत ते 100 शतकं आणि त्याचं नाव ठेवलं गेलं ते म्हणजेच विक्रम आदित्य सचिन रमेश तेंडुलकर. तशाच खऱ्या त्याने हा षटकार ठोकला गेला. ऋषिकेश जसे मैदानाच्या आतमध्ये गेले, पहिला बॉल डॉट खेळला गेला, त्याला स्ट्राईक मिळाली नाही. एक सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली, जी मोहनकडे होती ती आली ऋषिकेशकडे आणि त्यांच्या टी शर्टवरती जो आकडा परिधान केला गेला ना तो स्पष्ट सांगतोय की नाव जरी ऋषिकेश असलं ना तरी सचिन रमेश तेंडुलकर यांच्या टी शर्टवरती तो 10 आकडा असतो ना तशीच कामगिरी करायची आहे. बॉलवरती थांबले गेले, वाट पाहिली गेली, वाट लावली गेली आणि या षटकाराने जो इम्पॅक्ट दिलाय ना, जी रिकव्हरी केली ना या मॅचच्या स्कोरकार्डवरती ती उल्लेखनीय आहे. ऋषिकेशची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 12 आकडावरती. लक्ष होतं 34 धावसंख्येचं. या मॅचमध्ये ना अजूनही भरपूर काही पाहायचं आहे प्रेक्षकांना. षटकार आलाय सागर भोईरच्या अगेन्स्ट षटकार आणि त्याचं प्रत्युत्तर डॉट बॉल नाही देणार नाही असं कदापि झाले नाही. मी आधीच म्हटलं होतं की सागर भोईर असा गोलंदाज आहे ना जो षटकारानंतर लगेचच प्रत्युत्तर देऊ शकतो. ती पलटवार करण्याची क्षमता आहे, परंतु ती क्षमता ना एका षटकाराने सागर भोईरच्या अगेन्स्ट जो ऋषिकेशचा प्रहार पाहायला मिळाला ना तोही विसरून चालणार नाही. तोही उल्लेखनीय होता. अजूनही पलटवार या मॅचमध्ये भरपूर सारे चढ उतार ना या एकच मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त लास्टपर्यंत ना या मॅचमध्ये प्रेक्षक टिकून राहा. यावेळेला पहा डॉट बॉल, त्याचं प्रत्युत्तर पुन्हा एकदा षटकार. मनसुबे पूर्णपणे स्पष्ट ऋषिकेशने सांगितलं गेलं की या मॅचमध्ये ना आम्ही थांबणारे नाही आहोत आणि ऋषिकेश आता मैदानाच्या आतमध्ये तेच सांगत असताना की कहीं हार बाकी है तो कहीं जीत बाकी है, अभी तो पूरा इम्तिहान बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा तोलना आसमान बाकी है. 2 षटकार आले, 2 षटकाने इम्पॅक्ट पडला गेला. धावसंख्या पोचल्या गेल्या 18 या आकड्यावरती आणि स्पीडअप करायचं आहे. टीम सरवली समजू शकतो. प्रेशराईज क्रिकेट दोन्हीकडून आहे. त्या ठिकाणी सरवली सुद्धा प्रेशर झेलते, सापे सुद्धा प्रेशर झेलते, पण तो प्रेशर या 34 धावसंख्येचा 18 धावसंख्या बनल्या गेल्यात. म्हणजे आता ही 16 धावसंख्येची मॅच येऊन ठेपली. बॉल शिल्लक आहेत 8 बॉल 16 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आता एखादा षटकार जर कदाचित आला ना ऋषिकेशच्या बॅटमधनं तर आजची रात्र ऋषिकेशला ना अगदी आनंदाची जाईल, कारण ही मॅच थोडीशी क्लोज झाली आहे. अजूनही 16 बनवायचे आहेत. 8 बॉल शिल्लक आहेत. म्हणजेच मागच्या मॅचमध्ये मागच्या 2 मॅचपूर्वी तुम्ही प्रत्येक बॉलवरती 2 धावसंख्येचं समीकरण पाहिलं ना तेही या मॅचमध्ये आहेत, कारण बॉल शिल्लक आहेत 8 आणि 16 धावसंख्या अजूनही बनवायचे आहेत. वॉट अ मॅच. चांगली रंगते ही मॅच. दोन्ही टीम्समध्ये संघर्ष सेम पाहायला मिळतोय. जो खऱ्या त्याने संघर्ष केला ना टीम सापे टीमनं, आता तोच संघर्ष त्यांना विजयाची चव चाकण्यासाठी ऋषिकेश दाखवतोय. पाहतो यार. शॉर्ट बॉल, षटकारानंतर प्रत्युत्तर. लगेचच या ओव्हरमध्ये ना सातत्याने हा चढ उतार तुम्हाला पाहायलाच मिळाला. नो चेंडू पंचांचा इशारा खऱ्या त्याने आला गेलाय. पंचांशी आर्ग्युमेंट नको, आर्ग्युमेंट कोणतीही नको पंचांशी. जो डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, कारण आम्ही समजू शकतो क्रुशियल मोमेंट आहे. बाउन्स जरूर होता हा चेंडू. पंच पाहतील, पंच पडताळणी करतील.
त्या ठिकाणी ऑफिशियल्स आहेत आमचे. पंचांकडे वादावाद नको आहे, पंचांना कोणत्याही प्रकारे वेगळा शब्द नको आहे, मी विनंती करेन. कारण कालच्या दिवसापर्यंत आपण हा क्रिकेटचा प्रवास अगदी सहजरित्या संपन्न केला आहे. त्याच्यामुळे आता या क्षणाला कोणत्याही प्रकारची गालबोट होणारी स्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नको आहे. षटकार आलाय, पंचांचा इशारा काय असेल आणि अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन असेल. सुरुवातीपासून आम्ही तेच सांगितलं गेलं आहे, ह्या बॉलवरती अतिरिक्त बाउन्स जरूर होता, परंतु त्या ठिकाणाहून हाही विचार असेल की 1/4 ओव्हरचा इशारा दिलाय का नाही सागर भोईरला, तेही पाहावं लागेल. वॉर्न केलं गेलं होतं पंचाच्या माध्यमातून, म्हणजेच एखादा प्लस पॉईंट आणि एखादा डिसिजन ना आता भरपूर इम्पॉर्टंट आहे टीम सरवलीसाठी. पंच काय दर्शवतील त्याच्यावरती लक्ष केंद्रित करूया. आणि टीम सरवली आणि टीम सापे एक गोष्ट स्पष्टपणे तुमच्याकडे अनाऊन्स करतो की पंचांचा जो डिसिजन असेल ना त्याची मान्यता तुम्हाला करावीच लागेल. पंचांचाही डिसिजन नो दिला आहे, म्हणजेच पंच ती चुकी रिकवर करतील की डिसिजन येस नो चेंडू. नो चेंडू नक्कीच आर्ग्युमेंट करू शकत नाही सागर, कॉपरेट थोडंसं करायचं आहे. कारण थर्ड अंपायर फक्त बिमरसाठी आणि रनआउटसाठी आहे, फास्ट खेळायचं आहे. नक्कीच पंचांकडे कोणत्याही प्रकारची आता आर्ग्युमेंट नको आहे. काही असेल तुम्ही आयोजकांशी बोलू शकता, कारण एकदा 1/4 ओव्हरचा इशारा दिला होता, त्याच्यानंतरचा हा बाउन्स आहे, म्हणून पंचांनी नो घोषित केला आहे. चला फिल्डिंग लावायची आहे, टीम सरवली फिल्डिंग लावायची आहे. कारण कॉपरेट सातत्याने मी क्रिकेटमध्ये म्हणत असतो की क्रिकेटर खरा तोच असतो जो पंचांचा डिसिजन मानून अगदी आपल्या खेळीला प्रवृत्त होतो. त्याच्यामुळे नो चेंडू आलाय, फ्री हिटचा खऱ्या त्याने बॉल असेल. पंचांनी 1/4 ओव्हरचा इशारा दिला होता हे सांगितलं गेलं संदीप गायकवाड याने. आणि हा नो चेंडू ना आता किती इम्पॅक्ट पाडेल टीम सापेवरती ती येणारी वेळ आणि येणारा कालच ठरवेल. सागर भोईर ना इथनं अजून सुद्धा प्रत्युत्तर देऊ शकतो, कारण षटकाराचं प्रत्युत्तर डॉटबॉलने त्यांनी दिलं होतं आणि ऋषिकेशच्या बॅटमधनं लगेचच त्याला प्रत्युत्तर की हा षटकार होता. हो तयार, या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, विकेट आली ऋषिकेश, इथं बनवू शकते आणि झाली आहे चुकी ना ही भरपूर मोठी झाली आहे. खरं तर या मॅचमध्ये पुनरागमन करणारा हा चेंडू होता, जरूर जाळं रचलं होतं सागर भोईरने, परंतु त्या जाल्यामध्ये अडकायचा आणि जाला फाटायचा टाइम एक झाला. षटकार आलाय आणि षटकाराने आता पहा धावसंख्या ना अगदी जलद गतीने 25 या आकडावरती आता धावफलक पोहोचले गेले. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 16ची गरज होती, एक बॉल आला त्या ठिकाणी वाईट, राहिल्या धावसंख्या 15, जिथे बॉल शिल्लक होते 8 बॉलवरती हा षटकार आलाय. म्हणजेच ज्या 25 धावसंख्या 34 धावसंख्येना रोखण्याच्या अनुषंगाने बनल्या गेल्यात ना त्या आत्ता तब्बल जर आपण पाहिलं गेलं ना तर या मॅचमध्ये 34चं टार्गेट जरूर होतं, परंतु धावसंख्या 25 लागल्या गेल्यात. म्हणजे अजूनही विचार केला गेला तर 7 चेंडूमध्ये 9 बनवायचे आहेत. मोठा तयार, शेवटचा बॉल, हा बॉल डॉट आला तर मॅच रंगेल. डॉट बॉल नाही, सरळ खेळल्या गेल्यात लॉंग ऑफला. हा बॉल आता चुकी नसेल, त्या ठिकाणी मिसफील्ड झाली आहे आणि लगेचच 2 धावसंख्या. ही मिसफील्ड ना आता खऱ्या अर्थाने भरपूर महागात ठरू शकते टीम सरवली. तुमच्याकडे 34चं टार्गेट समोरच्या टीमला डिफेन्स करायचं होतं, तुम्ही चुकी केली गेली नाही. पहिल्या षटकामध्ये जे षटक राहायला हवं होतं सागर भोईरचं पहिलं ते अविनाशच्या हातामध्ये दिलं गेलं. थोडीशी रणनीती चेंज केली गेली. आता जयेश पाटील नक्कीच गोलंदाजी करतील आणि जयेश पाटीलचा खरं त्याने जसं षटक येईल ना तसा मॅचमध्ये नक्कीच तुम्हाला हा समीकरण अगदी तुमच्या मेगा स्क्रीनवरती 6 चेंडू आणि 7 धावसंख्येचं समीकरण. जयेश पाटीलवरती ना आता खऱ्या अर्थाने या मॅचचं पूर्णपणे भवितव्य आहे. चला फिल्डिंग लावायची आहे, लगेच टीम सरवली. 6 चेंडू 7 धावसंख्येची गरज. कोण टिकेल या मॅचमध्ये अद्याप कोणालाही माहीत नाही. ज्या प्रकारे मी उल्लेख केला होता की मला माहिती नाही की या मॅचमध्ये पुढे कोण जाईल, परंतु एवढं नक्कीच सांगू शकतो की मॅच अगदी हाय व्होल्टेज शेवटच्या बॉलवरती तुम्हाला जायला मिळेल. 6 चेंडू 7 या मॅचमध्ये ना अगदी सुरुवातीपासून हेच घडायचं होतं, कारण नियतीला मान्य नव्हतं की टीम सरवली समोर संघर्ष सापेचा कमी पडेल. संघर्ष ना सुरुवातीला जो झाला ना टीम सापेचा थोडीशी साचपडली गेली, पुन्हा एकदा उठली गेली. मैदानाच्या आतमध्ये पेटून उठला ऋषिकेश, त्याच्या बॅटमध्ये आलेले ते 3 षटकार, त्या 3 षटकाराने पुढे सरकली आहे सापे टीम. आणि आता जो संघर्ष सुरुवातीपासून केला आहे ना ऋषिकेशने तोच आता त्याला शेवटपर्यंत ठेवायचा आहे. 2 धावसंख्या आल्या, रणनीती चांगली होती, कारण सिंगल आली असती, स्ट्राईक जरूर आली असती ऋषिकेशवरती, लक्ष राहिलं असतं अजूनही 8 धावसंख्येचं.
जर कदाचित जयेश पाटीलच्या गोलंदाजीवरती ऋषिकेशची विकेट आली असती, अजूनही अंडर प्रेशर केली असती टीम सापे, परंतु ते केले गेले नाही ऋषिकेशने. 2 धावसंख्या बनतायत तर बनू द्या. शेवटच्या बॉलवरती जी धावसंख्या आली ना ती महत्त्वाची होती दुहेरी, आणि त्या दुहेरी धावसंख्येनेच आता समीकरण राहिले ते म्हणजे 6 चेंडू आणि 7 धावसंख्या. आणि या स्पर्धेचा नियम की कंपल्सरी चेसिंग त्या धावसंख्या तुम्हाला कराव्याच लागतील. शेवटचं षटक ज्या अर्थाने पाहिलं गेलं तर 6 चेंडूचं भवितव्य डेफिनेटली जयेश पाटील यांच्या हातामध्ये गोलंदाजी सोपवली गेली आहे. आणि आता ना मोनिशला विचार पडला असेल की जयेश पाटीलवरती दाखवलेला विश्वास जो साध्य ठरला ना सातत्याने, तो साध्य ठरेल का. परंतु ही विसरून चालणार नाही की मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगवरती मोहन आहे आणि नॉन स्ट्रायकिंगवरती ऋषिकेश. 6 चेंडू 7 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल डॉट आलाय. प्रेशर अजूनही वाढेल, कारण जेवढे डॉट बॉल तुमचे जास्त राहतील ना, डॉट बॉल रेशो जास्त राहतील ना, तेवढा तुमच्यावरती प्रेशर अजूनही वाढेल. आता षटकेशला ना शेवटच्या बॉलवरती 2 धावसंख्या मिळाला गेला, त्या आता कुठेतरी मागण्या ठरतील का. एक षटकार आला फिल्डरच्या चुकीमुळे, जो लॉंग ऑफला पाहायला मिळाला, तो षटकार मागणा ठरेल की कमबॅक केला होता अविनाशने, त्या कमबॅकीच्या जोरावरती टीम पुढे सरकली, तोच अटॅक केला गेला त्या ठिकाणी सागर भोईरच्या अगेन्स्ट, तो मागणा ठरेल का. असे असंख्य सारे प्रश्नचिन्ह आहेत. 5 चेंडू 7ची गरज. क्लोजिंग काउंटर आहे. या वेळेला व्हाईट बॉल, गरज नव्हती व्हाईट बॉलची. पडल्यानंतर आउट स्विंगर जो त्याचा नॅचरली लेग ब्रेक आहे तो त्याने दाखवला गेला. रणनीतीनं खरं तर लेग स्टंपवरून अगदी ऑफ स्टंपवरती चेंडू वळवण्याची होती, परंतु थोडेसे थांबले गेले. पडल्यानंतर बॉल अतिरिक्त बाहेर निघाला गेला ऑफ स्टंपच्या, आणि बेनिफिट मिळेल कारण 5 चेंडू आणि अजूनही 6 धावसंख्या बनवायची आहेत. एक फटक्याची फक्त नितांत गरज आहे, मोठ्या फटक्याची, परंतु तो मोहनना फटका मारेल का, ही प्रश्नचिन्ह आहे. या वेळेला डॉट बॉल. ऋषिकेशला स्ट्राईक हवी आहे, तेच सांगतोय. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकले असते, परंतु ही मॅच ना सहजासहजी सुटणारी नाही आहे. कारण एखादा जसा लोचिंगम त्याच्याच दिशेने सेम ग्रॅव्हिटीचा यावा आणि तो एकामेकांना चिपकावा ना, तशाच प्रकारे अगदी ही मॅच चालू आहे. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. 5 धावसंख्या या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. 4 चेंडू 5 धावसंख्या जरूर आपल्याला सोप्या वाटतात, परंतु त्या खर्च करण्यासाठी ना अगदी धाडस आणि मानस अगदी मनामध्ये जयेश पाटीलचे आहेत. आणि जयेश पाटील तोच सांगतोय की संघर्ष करना हम तब छोड़ देते जब हमारे टीम से जयेश पाटील का जो परफॉर्मेंस रहा है ना वो थोड़ा सा पुअर होता. आणि जयेश पाटील तेच सांगतोय की संघर्ष किए बिना कोई महान नहीं होता. पत्थर जब टूटता है ना, जब उसकी मूर्ति बनती है ना, तभी इतिहास बनता है. इथनं इतिहास बनवावा लागेल, कारण ज्या अर्थाने संघर्ष सुरेखरित्या चालू आहे जयेश पाटीलचं, त्याला रोखायच्या धावसंख्या अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत 4, आणि या 4 धावसंख्या 4 बॉल आणि 5 धावसंख्या ना अगदी उराशी येऊन राहिल्यात. परंतु ऋषिकेशचा ही संघर्ष विसरून चालणार नाही. ज्या सागर भोईरच्या अगेन्स्ट बनवल्या गेल्या त्याने वैयक्तिक धावसंख्या 3 षटकारांनी पुढे, त्याच्याच वरती आता जिम्मेदारी आहे की या 5 ज्या धावसंख्या आहेत ना या कशा येऊ, परंतु आपल्याला जोडणं बाकी आहेत. वॉट अ मॅच, चांगली रंगती मॅच. रिदम खऱ्या तर खूप सुंदररित्या मिळाला ऋषिकेशला, परंतु जयेश पाटील कमबॅक करू शकतो. बहुत यार उचलण्याचा प्रयत्न, यस कमबॅक केला गेलाय. त्याचा नॅचरली लेग ब्रेक इथं पाहायला मिळाला. पडल्यानंतर बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप, इम्पॅक्ट डॉट बॉलचा आला. जो प्रवास होता ना, जो व्हाईट बॉल आला ना, आता जयेश पाटीलचा तो व्हाईट बॉल आणि या मॅचमधनं आलेले 2 डॉट बॉल ना हे भरपूर काही सांगून जातील दोन्ही टीमला. टीम सापे की टीम सरवली, हा प्रश्नचिन्ह अनेक साऱ्या प्रेक्षक वर्गांना पडलाय. ओमकार जरी मॅच खऱ्या अर्थाने गाडी चालवत असताना सुद्धा पाहत असतील, कारण त्याच्यासाठी ना ही मॅच भरपूर इम्पॉर्टंट होती, टीम सापेसाठी आणि टीम सरवलीसाठी सुद्धा. होता तयार. या वेळेला व्यवस्थित पाठवरती नाहीये, एक सिंगल इन असेल आणि नाहीये, सिंगल इन नाहीये. आता या मॅचमध्ये दडलंय काय ना तेच कळत नाही. शेवटपर्यंत संघर्ष करण्याची जी क्षमता आहे ना ती सातत्याने दाखवतोय जयेश पाटील. आणि जयेश पाटील खऱ्या तर हेच म्हणतोय की विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, आणि शांत बसायला जयेश पाटील आम्ही सरवलीकर काही संत नाही. वॉट अ मॅच, चांगली रंगते ही मॅच. मी तेच म्हटलं होतं की मॅचमध्ये कोण विन होईल ना हे मला माहिती नाही, परंतु ही मॅच ना शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. समीकरण पहा, अगदी सोपं आहे. उरले गेल्या 2 बॉल, बनवायच्या धावसंख्या 5. एखादा मोठा फटका आला या मॅचमध्ये टीम सापे पुढे सरकू शकते. एक चौकार आला, बॅलन्स राहील मॅच, 1 बॉलवरती 1चं समीकरण राहील. परंतु जयेश पाटीलचा आत्तापर्यंत जो खेळ आला आहे ना त्या खेळण्यासाठी खऱ्यातने अनेक साऱ्या प्रेक्षकांनी त्याच्यासाठी टाळ्या जरूर वाजवल्या, परंतु येणाऱ्या 2 बॉलवरती जर 5 धावसंख्या आल्या ना तर जयेश पाटीलचा जो उल्लेखनीय कमबॅक राहिला आहे ना तो कदापि या मॅचमध्ये अनेक साऱ्या प्रेक्षकांना न आवडणार आहे. बहुता तयार.
जयेश पाटील वरती प्रेशर असेल, ऋषिकेश वरती प्रेशर असेल की 2 बॉल आणि 5ची मॅच. या मॅच मध्ये काय घडेल हो तयार. यावेळेला डॉट बॉल, नॅचरली लेग ब्रेक आणि आता एक चेंडू आणि 6 धावसंख्येची खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये गरज आहे. कारण 5 जरूर धावसंख्या आहेत, परंतु स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेसिंग म्हणजे षटकार ठोकावाच लागेल. काय रंगते ही मॅच. कोणी विचारही केला नव्हता की 6 चेंडू आहेत, 7 धावसंख्या आहेत. शेवटच्या बॉलवरती धावसंख्या दुहेरी आल्या. मोहनला स्ट्राईक मिळाली गेली. मोहनला स्ट्राईक जशी मिळाली गेली त्यांनी खेळले गेलेले ते 2 डॉट बॉल, त्याच्यानंतर स्ट्राईक मिळाली गेली लेग बायच्या स्वरूपाने. विचार केला गेला तर ऋषिकेशला. आणि आता ऋषिकेशने जी कामगिरी केली आहे 5 धावसंख्या तर बनवायचे आहेत, परंतु कंपल्सरी चेसिंग आणि तो षटकार ना ठोकावाच लागेल टीम सापेला. ऋषिकेश की खऱ्या अर्थाने जयेश पाटील हा आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये अगदी सोपा आहे. वॉर्ड मॅच काय रंगते ही मॅच. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच गेली आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षक वर्ग हो, एवढ्या रात्री तुम्ही मॅच अनुभवताय तर ही मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या तर नक्कीच व्हायला हव्यात. जयेश पाटील की ऋषिकेश हा समीकरण मैदानाच्या आतमध्ये. टीम सापे की टीम सरवली. एक चेंडू गरज 5ची. फक्त षटकार चालू शकतो या मॅच मध्ये. बहुत यार या वेळेला साईडला अगदी बॅटच्या रडार मध्ये काय केली गेली चुकी जयेश पाटीलने. आणि आता खऱ्या अर्थाने डोळ्याची पापणी जरी लवली ना तरी जयेश पाटीलला झोप येऊ शकत नाही. कारण काय केली गेली चुकी. परफेक्टली ओ पिच बॉल डोळ्याने हेरला गेला. नजरेने हा बॉल फेकून दिला मिड विकेटला आणि आपल्या संघाला जो विजय हवाय ना तोच विजय दिला गेला. या मॅच बंद पुढे सरकतीये टीम एस के सापे. तर टॉससाठी यायचं लगेचच टीम सापेचे कॅप्टन तुमचं सेलिब्रेशन नंतर नक्कीच